निर्मिती होणे आवश्यक होते, परंतु अगदी युवराज पहिल्याच भाषणाला उठल्यापासून तर अगदी अनाजी मोऱ्यांचं शेवटचं भाषण होतोपर्यंत हा वाढदिवसाचा कार्यक्रम आहे की आपण पडलो याची शोकसभा हेच कळायला तयार नाही. खरं तर आम्हाला पण फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दुःख झालं, परंतु हे होत असताना खरं तर याच्या पाठीमागचं एक विजन होतं. ते विजन असं होतं की आमच्या गावचा गाडा हाकत असताना आमच्या अपोजिट जी बाजू आहे ती अपोजिट बाजू खऱ्या अर्थानं जर थांबवायची असेल तर ती ताकद कार्यकर्त्यांनी माझ्या मनगटामध्ये उभी केलेली होती आणि त्या बाजूला थांबवण्याची ताकद माझ्या मनगटामध्ये होती. आणि म्हणून खऱ्या अर्थानं भागाचं राजकारण करत असताना गावच्या राजकारणामध्ये आमचा गाडा अतिशय धीम्या गतीनं चालला होता आणि गाव पातळीवरती बऱ्याच गोष्टींना अडचणी सामोरं जावं लागत होतं. आणि त्या अडचणी सोडवण्याच्या खरं तर नादामध्ये हा जो काही कल फसलेला आहे किंवा आमचं जे काही गणित त्या ठिकाणी फसलेलं आहे, हे गणित फसण्या पाठीमागचं खरं कारण असेल तर समोरच्या पार्टीने ज्या पद्धतीने आजपर्यंत गावगाड्यामध्ये माझ्याबरोबर असणारे हे सगळेच कार्यकर्ते अगदी गेल्या 5 वर्षामध्ये आपण आमचं दुःख पाहिलेलं आहे की आमच्या गावात ज्या वेळेला यात्रा भरवली आम्ही आणि त्या यात्रेचा स्टेज म्हणजे जुन्नर तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अशी घटना झालेली नसेल कदाचित की एखाद्या गावातला तमाशाचा स्टेज अख्खं पोलीस स्टेशन येऊन, जिल्ह्याचं पोलीस स्टेशन येऊन किंवा महाराष्ट्रातले जे काही मेन फौजफाटा असतो तो खरं तर गृहमंत्र्यांनी त्या ठिकाणी खटकाळे गावामध्ये उभा केला. 50-50 पोलिस त्या ठिकाणी आले आणि तो स्टेज त्या ठिकाणी वरून नेण्याचं काम खऱ्या अर्थानं ज्या वेळेला झालं त्यावेळेला माझ्या मनामध्ये कुठेतरी त्या ठिकाणी खंजीर खुपसलं गेलं. त्यावेळेला माझ्या मनात खरं तर कुठेतरी दुःख त्या ठिकाणी निर्माण झालं आणि म्हणून ती जिद्द धरून मला वाटलं होतं मी जरी पंचायत समिती सदस्य असेल तरी पण माझ्या गावामध्ये मी कुठेतरी कमी पडतोय आणि म्हणून समोरच्यांना जर त्या ठिकाणी धूळ चारायची असेल तर मला माझ्या गावासाठी मला जमिनीवरती उभं लावून लढावं लागेल. आणि म्हणून मी त्या जमिनीवरती उतरण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या जमिनीवरती उतरत असताना देखील जी आमच्यामध्ये काही प्रमाणे जे पद्धतीने आम्हाला त्या ठिकाणी अपयशाला सामोरं जावं लागलं याचं खरं कारण अजूनही मला कळायला तयार नाही. फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं बांगर साहेब तर ह्या माणसाने अतिशय रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी बसलो. 3-3, 4-4 वाजेपर्यंत आम्ही मोडीची त्या ठिकाणी गणितं पार पाडली आणि ही सगळी गणितं पार पाडत असताना आमच्या गावच्या वार्डातून म्हणजे 2 नंबर वार्डातून आमचा आकडा 200ला टच व्हायचा. आणि म्हणून पंचायत समिती सदस्य असताना देखील मी ती चूक केली जी कोणी करू शकत नाही. परंतु मी ती चूक माझ्या स्वार्थासाठी नव्हती तर ती चूक माझ्या गावासाठी केली. कारण माझ्या गावाने जे माझ्या बरोबरीने 5 वर्षे जे दुःखामध्ये माझा जो अनुभव घेतलेला होता, आम्ही 5 वर्ष सगळी मंडळी सोबत आहोत. गेल्या 10 वर्षापासून ही माझ्या बरोबर सगळी मंडळी चाललेली आणि ही मंडळी दरवेळेला अपयश आणि म्हणून हा अपयश जर कुठेतरी थांबवायचा असेल गाव पातळीवरती माझ्या ह्या माणसांना मला मोठं करायचं होतं. गाव पातळीवरती ह्या माणसांना पुढे घेऊन जायचं होतं आणि मी सरपंच म्हणजे माझा गाव सरपंच हे मी त्या वेळेला पहिल्या मीटिंग मध्ये सांगितलं होतं. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पहिल्या मीटिंग मध्ये अख्खा गाव एकत्रित आला. गावामध्ये जे काही थोडीफार कुजबुज होणारी ज्या काही गोष्टी होत्या त्या देखील संपवून टाकल्या. गावातल्या छोट्या मोठ्या भावक्या एकत्रित आणल्या. आमची भावकी देखील एकत्रित आली आणि असं वाटायला लागलं का कुठंतरी आता 50 नाही 60-70% गाव एकत्रित झालेलं आहे. आणि ह्या फक्त मोहापोटी ह्या फक्त जे काही माया माझ्या डोळ्यासमोर तयार झाला या माया जाळमधून खरं तर आम्ही सर्व मंडळी म्हणजे रामबाबांनी सगळी मंडळी त्याच चष्म्यातून आम्ही सगळेजण बघत होतो. माझ्या बरोबरीनं ज्यांनी अहोरात्र कष्ट घेतले 3-3 वाजेपर्यंत जागले गेल्या 20 दिवस असा एकही उमेदवार नसेल की 20 दिवस जागले आणि अपयशाला सामोरे गेले. ही सगळी मंडळी त्या गोष्टीला साक्षी आहे त्या ठिकाणी. परंतु हे सगळं घडत असताना काही गोष्टी अशा घडतात आणि त्या घडल्यानंतर आपण त्या सोडून पुढे चालायचं असतं. त्या ठिकाणी सर्वांनीच खरं तर त्या ठिकाणी झालेल्या गोष्टीबद्दल दिलगिरी व्यक्त केली. परंतु माझ्या पाठीमागं मला जे 150 मतदान झालेले म्हणजे 156 मतदान झालेले त्या 156 मतदानाला मी कुठेही तडा जाऊन देणार नाही. मी जर भागाचं नेतृत्व करू शकतो तर माझ्या गावाच्या नेतृत्वात मी कधीच कमी पडणार नाही. त्या 156 लोकांना मी या ठिकाणी सांगेल की मी तुमच्या बरोबर आहे. समोरून कोणी येऊ द्या, सत्ता कुणी काही जाऊ द्या, कोणी आपल्या विरोधात जाऊ द्या, परंतु कावा गागऱ्यामध्ये एवढी ताकद आहे
की ज्या वेळेला कावा घागरे उभा राहिला त्यावेळेला गावातील चांगल्याला सळो कपळो केलो. ज्या वेळेला दोन गट एकत्रित आले, आयुष्यभर ज्यांनी कधी एकीमेकाचं तोंड पाहिलं नव्हतं, दोन दोन पिढ्या बोलत नव्हते, पण ते फक्त कावा घागऱ्याला टार्गेट करण्यासाठी एकत्रित आले आणि एकीमेकाच्या याला आपण म्हणतो त्याच्या एकीमेकाच्या पदरा आणला पहिला सुरुवात झाली. त्याच्यामुळे आपल्यामध्ये धमक आहे. आपल्या बरोबरीनं माझ्या बरोबरीने जे आज 156 माणसं आहेत, त्या माणसांच्या मताच्या ताकदीमध्ये ही धमक आहे. या वेळेला जरी आपण अपयशाला सामोरं गेला असलो तर पुढच्या भविष्य काळावधीमध्ये आपण अपयशाला सामोरं जाणार नाही ही आजच तयारी करू आणि आजपासून परत एकदा आपण सर्व मंडळी झटून कामाला लागू. या 156 लोकांना खरं तर मी धन्यवाद देईल की तुम्ही सर्व मंडळींनी माझ्या पाठीशी जो भक्कमपणे उभे राहिलात. मी देखील तुमच्या पाठीशी इथून पुढे भक्कम उभा राहील. गावामध्ये कुठलीही बाजू असली तरी ती अपयशाच्या बाजूला जाऊन द्यायची नाही अशी ताकद मी लावेल, परंतु त्या ताकदीला सपोर्ट करण्याचं काम मात्र आपल्या सगळ्या मंडळींचं राहील. कारण हे करत असताना एखादा सपोर्ट जर पाठीमागे, मी तुम्हाला इलेक्शनला पण हेच सांगितलं होतं की तुमचा सपोर्ट पाहिजे. मी जरी सरपंच झालो तर मी विकास करू शकणार नाही. माझ्या बरोबर जी 10-20 पोरं असतील किंवा 10-20 जे माझ्या बरोबर सुज्ञ कार्यकर्ते आहेत, आज माझ्या बरोबर माझ्या गावचे सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, आज माझ्या बरोबर माझ्या गावचे सगळे तरुण वर्ग आहेत जे सुज्ञ आणि गावच्या विकासामध्ये सहभाग करू शकतील. माझ्या बरोबर आज गावात ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने राजकारणामध्ये सक्रिय सहभाग घेतलेला अशी सगळी मंडळी, अशी दिग्गज मंडळी माझ्यासोबत असताना देखील मला अपयशाला सामोरं जावं लागले याचा देखील मी अभ्यास करेल. असं कशा पद्धतीने झालं असेल आणि असं का झालं, परंतु हे सगळं असताना काशीनाथ आपल्याला देखील येतं अतिशय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलेल्या शंकांवरती, ज्या ठिकाणी आज 3,000 पासून तर 10,000 पर्यंत जो काय रेट फुटला, त्याच्यामध्ये जे काही बऱ्याचशा गोष्टी घडल्या आणि त्याच्यामध्ये काही थोडीफार मंडळी ज्या पद्धतीनं कोलमाडला देखील गेल्या असेल, परंतु तरी देखील काही क्षणिक सुखापोटी काही घटना घडल्या असतील. म्हणून माझा गाव मी कधी उघडे पडून देणार नाही. मी माझ्या गावासाठी सदैव बांधील आहे. मी माझ्या कार्यकर्त्यांसाठी, तुमच्यासाठी सदैव बांधील आहे. माझ्यासोबत असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी माझ्यावरती जे प्रेम दाखवलं, खरं तर आपण सर्वजण मंडळी बोलत असताना एक शब्द या ठिकाणी आवर्जून सांगितला की आपण कुठेतरी ठाम पाहिजे. खरं तर ज्या पक्षातून मी निवडून आलो त्या पक्षात अजून तरी त्या पक्षामध्ये ठाम आहे, परंतु योगायोगाने मी त्या पक्षामध्ये जरी ठाम असलो तरी आताच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीनं फूट पडल्यात आणि प्रत्येक पक्षामध्ये 2-2, 3-3 पक्ष तयार झालेत, तर साहजिक आहे ज्या ठिकाणी योग्य दिशा तयार होईल, त्या ठिकाणी योग्य वातावरण तयार होईल. कदाचित ते वातावरण आमच्या गावासारखं नसावं एवढीच माझी अपेक्षा राहील. कारण ज्या पद्धतीनं भुलभुलया तयार झालं, आमच्या एका बाजूने 350 ते 400 मतांचा सपोर्ट दिसत होता आणि मग असं असताना देखील आम्ही तोंडावरती पडलो, आम्ही अपयशाला पात्र ठरलो. असं व्हायला नको, म्हणून भविष्यामध्ये प्रत्येक पाऊल टाकताना अतिशय जपून टाकलं गेलं पाहिजे. तुमच्या सर्व कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी पाठिंबा मला तर असणारच आहे. कारण मी आता जवळून पाहिलेले, माझ्या आयुष्यामध्ये मी जरी काही कमवलं नसेल तरी माझ्या आयुष्यामध्ये तुमच्यासारखे जवळचे कार्यकर्ते कमवलेत. कारण हे करत असताना तुम्ही कुठल्याही पक्षात असू द्या, परंतु ज्या वेळेला मी तुम्हाला हाक मारेल त्यावेळेला तुम्ही माझ्या सुख दुःखात आले, याच्यापेक्षा दुसरं काही लागत नाही. कोणाला कोणी कोणासाठी काही करून देत नाही किंवा कोणाच्या घरात कोणी धान्य नेऊन देत नाही किंवा कोणाला कोणी काही आणून देत नाही, परंतु ज्या वेळेला आपण एकीमेकाला सुख दुःखामध्ये हाक मारतो आणि ही मंडळी आपल्या सुख दुःखामध्ये येते, ती कुठल्याही पक्षाची असू द्या, कुठलेही कार्यकर्ते कुठले असू द्या. गावच्या आता आज आपलं इलेक्शन पार पडलेले, गावचं इलेक्शन झाल्याच्या नंतर ते कुठल्याही गटातील माणसं असू द्या, परंतु आपण सगळ्यांना सामावून घेऊन, सगळ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी आपला गावगाडा पुढे हाकणार आहोत. आपल्या गावचे एवढे सगळे मी आता बोललो की ज्येष्ठ मंडळी ज्यांनी गावात गेल्या 30-40 वर्षे राजकारण पाहिलेले आणि त्यांनी स्वतः ते राजकारण घडवलेले ती राजकारणी मंडळी, त्याच्यामध्ये ही सगळीच माणसं, ही बसलेली जुनी माणसं. खरं तर आमचा जो पहिला ग्रुप होता तो पहिला ग्रुप आज पुन्हा एकदा सक्रिय या ठिकाणी दिसतोय आणि तोच ग्रुप खरं तर आता पुन्हा एकदा गावाला पुढे घेऊन जाणार आहे. या ग्रुपच्या ताकदीवरती येणाऱ्या कालावधीमध्ये गावातील होणाऱ्या प्रत्येक गोष्ट, मग आपण एक स्वप्न पाहिलं होतं काशीनाथ की आपल्याला हे सगळं असं घडवून आणायचे, जरी आपला सरपंच झाला नसला तरी आपण जो काही आपल्या गावचा सरपंच झालेला आहे तो कार्यकर्ता देखील आपणच सगळ्यांनी घडवलेला आहे. आपल्यातूनच तो कार्यकर्ता पुढे गेलेला आहे. सगळ्यांना सोबत घेऊन आपण त्यांना देखील सोबत घेऊन आपल्या गावच्या विकासासाठी त्या ठिकाणी ताकद लावू आणि ह्या सगळ्या ताकदीमध्ये सगळ्यांना सोबत घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू. जी काही मोजकी मी तुम्हाला पहिले बोलून दाखवलं होतं, गावामध्ये जी काही 5-10 लोक मोजके गावाचा नाश करायला निघालेत, अशा माणसाला मात्र आपण 100% त्या ठिकाणी टार्गेट करूनच चालणार आहेत. कारण ह्याच माणसांनी आज गाव नाचवलेत. गावामध्ये एजंट फार झाले आणि ह्या एजंट लोकांनी
पाच पन्नास हजार रुपये घेतले आणि गोरगरिबांना